एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरची 80% अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती अवलंबून असते। अतिरेकी हल्ल्यामुळे पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे, तशी जगप्रसिद्ध काश्मीरी कालीन उद्योगाला सुद्धा ही खीळ बसली आहे। त्यामुळे पर्यटक नसल्यामुळे काश्मीरी कोरीव नक्षीकामाची ओळख असलेला हा पारंपरिक उद्योग आता मान टाकतोय। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत थेट काश्मीरमधून आहेत। उदय, काय याबद्दल? श्वेता, मी श्रीनगरमध्ये आहे आणि श्रीनगरमधलं सर्वात जगप्रसिद्ध असे जिथे कालीन बनतात त्या उद्योगामध्ये इथे आलेलो आपण। इथे माझ्या मागे पाहू शकतो अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं, कोरीव काम केलेलं हे सर्व कालीन आहेत। रेड कार्पेट्स आपण त्याला म्हणू शकतो, पण अतिशय खूप सुंदर आहे हे कार्पेट्स। आणि हे कार्पेट्स घेण्यासाठी देखील इथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि हा खूप मोठा उद्योग आहे काश्मीरचा। इथे आपण दुसरीकडे गेलो तर आपल्याला इतरही अनेक नक्षीकाम जे आहेत ते पाहू शकतो। कालीन अतिशय सुंदर आहेत, पारंपरिक आहे आणि हे सर्व कुठे मशीनवरती केलं जात नाही तर हातमागवरती केलं जातं। अतिशय पारंपरिक पद्धतीने हे सर्व काम जे इथे केलं जातं। आपण इथे पाहू शकतो शफी चाचा आहेत, ते गेले 45 वर्ष हे कोरीव काम करत आलेले आहेत, नक्षीकाम, आणि अतिशय स्वतःच्या हाताने हे सर्व ते करत आले। खूप मोठा उद्योग होता काश्मीरचा, परंतु हा उद्योग आता कमी होत चाललेला आहे। कारण पर्यटन व्यवसायावरती जी काही एकूण आपण पाहिलेलं आहे की दहशतवादी हल्ल्यामुळे जो परिणाम झालेला आहे त्याचा परिणाम हा इतर उद्योगांवरती देखील होत आहे। कारण जर पर्यटक इथे आले नाहीत तर हे जगप्रसिद्ध कालीन आहेत सुंदर नक्षीकाम केलेले, ते पर्यटक कसे घेणार हा प्रश्न आहे। गेले 45 वर्ष काश्मीरमध्ये हे कालीन उद्योगाचं काम करता। अपन शफी चाचा से बोलिए। शफी चाचा, बताइए किस तरह से काम होता है और किस तरह से अभी ये इफेक्ट हुआ है पूरा ये टेरर अटैक की वजह से? ये ठप ही गया, हाँ। अब आया ही नहीं। सुबह से एक तुम ही आया कस्टमर, हाँ। बाद में आहिस्ता आहिस्ता खत्म हो जाएगा। बैठ गए हम। कितने सालों से आप कर रहे हैं ये पूरा कालीन का काम? ये 45 साल हो गए। 45 साल हो गए। हाँ। काफी हार्डवर्क है, पूरा नक्शी काम जो आप कर रहे हैं एकदम माइक्रो लेवल पे काम कर रहे हैं। लेकिन ये आगे चल क्यों नहीं रहा है? यहाँ पर कश्मीर का एक पहचान है कालीन उद्योग, तो पहचान अभी लुप्त होने जा रही है क्योंकि यहाँ पे कस्टमर नहीं आ रहे, टूरिस्ट नहीं आ रहे। टूरिस्ट क्यों नहीं आ रहे? क्योंकि यहाँ पे जो टेरर अटैक जैसी जो वारदात होते हैं उसकी वजह से। हाँ, उसी की वजह से हाँ। कालीन वो लेते हैं, बहुत कालीन लेते हैं टूरिस्ट। हाँ। और क्या है? हाँ। लेकिन अब बंद हो गया है, आया ही नहीं, कोई नहीं आया। आप बुजुर्ग हो इस कश्मीर के सिटीजन, और दूसरी चीज है यहाँ पे जिस तरह से जो टेरर अटैक होते उसके ऊपर आप क्या कहना चाहिए? आम आदमी जो कश्मीरी होता है वो अमन और शांति चाहता है, यहाँ पे ये होना चाहिए। आप और क्या कहते हो? हाँ। अमन होता है, काम भी होता है, सब कुछ ठीक होता है। जब अमन ही नहीं तो सब ठप हो जाता है। सब ठप हो जाता है। आप क्या कहना चाहते हो? आप बहुत बुजुर्ग हो तो क्या कहना चाहोगे आप मैं क्या कह पूरे सकता कश्मीर को? हूँ? सियासती बात तो चलती रहती है कि आम इंसान के तौर पे आप इतनी बड़ी कारागिरी कर रहे हैं, आप क्या कहना चाहते हो? मैं क्या कहना चाहता हूँ? हाँ। मैं तो एक मजदूर हूँ, Yes. मुझे क्या करना है? मुझे अपना काम बनाना है, कालीन बनाना है। लेकिन आगे चलना भी चाहिए ना। आगे कैसे चलेगा ये? हम्म। आगे अब मशीन मेट आ गया, सब मशीन ही, उसने हाथ का काम खत्म किया। अच्छा, हाथ का और काम क्या? करते। हाँ लेकिन ये टेरर अटैक की वजह से काफी इफेक्ट होता है। हाँ, इसको जो इन्होंने किया हम्म। उसको जहन्नम आता है, उसको स्वर्ग में नहीं मिलेगा, उसको नरक मिलेगा। नरक मिलेगा। हाँ, तर आपण बघतोय शफी चाचा बोलतायत की ज्यांनी कोणी हे सर्व अतिरेकी हल्ला केलेला आहे त्यांना स्वर्ग नाही मिळालं तर त्यांना नरक मिळणार। एक उद्विग्न प्रतिक्रिया जी ते सर्वसामान्य काश्मीरी नागरिकाची आहे, जे पारंपरिक हातमागावरती उद्योग करत आहेत त्यांची ही प्रतिक्रिया आपण इकडे देखील पाहत असाल की कशा प्रकारे हातमागावरती काम जे आहे ते नक्षीकामाचं सुरू आहे। अतिशय मेहनतीचं काम आहे, अतिशय नक्षीकाम जे आहे ते कोरीव काम जे आहे अतिशय मेहनतीने करावं लागतं आणि ही परंपरा जी आहे ती सगळी जपली गेली पाहिजे, जेणेकरून ही परंपरा पुढे जी आहे वृद्धिंगत होत राहील। परंतु त्यासाठी काश्मीरमध्ये पर्यटक येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पर्यटक आले तर हा जो पारंपरिक उद्योग आहे त्याला संजीवनी मिळेल, मात्र ते सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। कारण टेरर अटॅक झाल्यामुळे, आतंकवादी हल्ला झाल्यामुळे अशा प्रकारच्या उद्योगांना एक खूप मोठी खीळ बसते आणि हा जो पारंपरिक काश्मीरची ओळख असलेला जगप्रसिद्ध कालीन उद्योग जो आहे तो कुठेतरी मान टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय।